2-2.5 तास एका पालकांशी बोलल्यानंतर हा व्हिडिओ मी बनवतोय की काउन्सिलिंग घेऊ का नको. 2-2.5 तास एवढं कुठल्या मुद्द्यावर डिस्कशन चाललं होतं सांगतो. 2 मुली आहेत. ओके. 2 मुली आहेत. पर्सेंटाईल बऱ्यापैकी ठीकठाक येणार आहे. सीईटीचा स्कोर चांगला आहे. प्रश्न असा पडलाय की आता मला सीएस ला घ्यायचंय. ओके. मग पुण्यातलं टॉपचं कॉलेज कुठलं आहे? सीओपी नाही मिळत. पीआयसीटी नाही मिळणार. व्हीआयटी चान्सेस आहेत तर 8 चान्सेस आहेत, पण ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. हो, एक असं गेस करूया की त्या मुलांचा, बरं हे आमचे फोन नंबर आहेत बरं का, लक्षात घ्या. टेक एस्पायर हे आपलं चॅनल आहे काउन्सिलिंग रिलेटेड. ओके, ते सबस्क्राईब करून ठेवा बरं का. आणि या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकताय. त्या मुलींचं पर्सेंटाईल 90 to 95 होतं. ओके, चांगलंच आहे बरं का, त्यांनी खूप कष्ट करून एवढे मार्क मिळवलेत. हा, खूप कष्ट घेतलेत बरं का. 90 to 95 पर्सेंटाईल येते. मग व्हीआयटी सीएस नाही मिळणार बरं का. नाही, म्हणजे ते जरा कॉम्प्रोमाइज करावं लागेल. पण विद्या प्रतिष्ठान बारामती मिळतंय ना, पहिल्याच राऊंडला मिळेल. नको आम्हाला, आम्हाला पुण्यात पाहिजे. आजकाल मुलांची हीच डिमांड आहे. मग सगळ्या गोष्टीवर डिस्कशन झालं की पुण्यात पाठवायचंय, मग खर्च किती येणार आहे? होय, किती खर्च येणार आहे? तो जमणार आहे का? 4 वर्ष तो खर्च करायचा आहे. ओके. मग बारामतीला राहिल्यानंतर कॉलेजमध्ये काही इश्यू आहेत का? प्लेसमेंट होते का नाही होत? या सगळ्या गोष्टीवर डिस्कशन झालं. मग तेव्हा मुद्दा पटला मला की बाळांनो, काउन्सिलिंग हवंय. हा, चुकीचे निर्णय होऊ शकतात. हा, चांगल्या कॉलेज पाहिजे म्हणून ब्रांच कॉम्प्रोमाइज करणं, असे चुकीचे प्रकार घडलेत आणि या सगळ्या गोष्टींचा आम्हाला नॉलेज आहे. आता मी एकटा नाहीये. युट्यूबवर काउन्सिलिंग प्रोव्हाइड करणारे भरपूर लोक आहेत. बरं, हे काउन्सिलिंग काय, याची भरपूर उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे बरं का. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो, त्यात कसं काय फ्रॉड चालतं किंवा काही चुकीच्या गोष्टी चालतात हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. पण मेन प्रश्न काय, काउन्सिलिंग घेऊ की नको? पहिला मुद्दा, जर तुमचा मोठा भाऊ ओके आत्ताच इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेकंड इयरला आहे, तर तो तुम्हाला गाईड करू शकतोय. पालकांना पण ते नॉलेज आहे. मी हे अगदी स्पष्टपणे सांगतोय की जर मुलगा फर्स्ट इयरला ऑलरेडी आहे, तर लास्ट इयरलाच तुम्ही तो अनुभव घेतलाय सगळा, मग तिथं मी म्हणेन राहू दे, काउन्सिलिंग तुम्ही करू शकताय. हो, तुम्हाला डॉक्युमेंट्स माहिती आहे कुठले गोळा करायचे किंवा कुठल्या वेळेस कुठली स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला माहिती असेल. पण माहिती आहे हो सर, पण आमच्याकडे वेळ नाहीये. दोन्ही पालक बिझी असतात आणि मुलगा पण आहे तो दुसऱ्या कॉलेजला आहे, मग तो तेवढा वेळ देऊ शकत नाही. क्विक डिसिजन घ्यायचे आहेत. मग अशा वेळेस काउन्सिलिंगची टीम तुम्हाला हेल्प करते. मी तुम्हाला सांगतो, बरेचसे काउन्सिलर असे आहेत किंवा आम्ही पण काय करणार आहे नंतर, की फुल काउन्सिलिंग तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे अगदी तुमचा ऑप्शन फॉर्म भरण्यापर्यंत टेक एस्पायरची टीम तुम्हाला मदत करेल. पण मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, चुकतंय कुठं सांगतो. आता बघा, साधा प्रश्न की कॉलेजचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मग ऑप्शन फॉर्म भरत असताना की पहिली गोष्ट मला सीएस हवे. मग मी टियर 1 चे सगळे कॉलेज घेऊ शकतो सीएस. नंतर टियर 1 चे कॉलेज पुन्हा घेऊ शकतो आयटी साठी. मग हे डिसिजन काय घ्यायचंय हे तुमच्याशी बोलून ठरवावं लागतं. त्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंग असं घ्यायचंय की जिथे तुमचे फोन कॉल रिसिव्ह केले जातील, तुमच्याशी बोललं जाईल. या गोष्टी लक्षात ठेवा बरं का. बरं, आता काउन्सिलिंग तर मस्ट आहे, कारण मुलांच्या चुका होत आहेत. मी दरवर्षी बघतो बरेचसे पालक चुका करतात. लास्ट मोमेंटला फॉर्म भरताना चुका होतात. बरं, आता गंमत मी तुम्हाला सांगतो. मी इथं सांगतोय, लक्ष द्या. तुम्हाला ना बऱ्याचशा गोष्टी ना कॉलेजमध्ये जावं लागतं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, लक्षात घ्या. बऱ्याचशा गोष्टी सबमिट करण्यासाठी, ओके, डॉक्युमेंट्स वगैरे. तिथं ना कॉलेजच्या बाहेर सुद्धा काउन्सिलिंग लोक बसलेले असतात. फ्री काउन्सिलिंग. कशाला गर्दीत उभा जाताय? आम्ही करून देतो सगळं तुम्हाला फ्री. फ्री म्हणलं की काय अट्रॅक्शन येतं कुणास ठाऊक येतं. मग माझ्या एका मुलाचं झालेलं नुकसान तुम्हाला मी सांगतो. तो आणि त्याचा भाऊ साताऱ्यात गेले होते एका कॉलेजमध्ये. तिथं बाहेर असे दुसऱ्या कॉलेजचे लोक येऊन बसले होते. ते म्हणले आम्ही देतो की भरून. एसटी कास्ट मधला स्टुडंट होता. बेस्ट कॉलेज मिळालं असतं, लक्षात घ्या. पण मिळालं भरतच प्रायव्हेट कॉलेज. मग हे कुठं चुकलं? तर जे ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरून द्यायचं म्हणतात ना, तर तिथं ते तुमचा पासवर्ड तुम्ही देऊन टाकताय त्यांना. सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतात. ते कधीही तुमचं चेंज करू शकतायत. मग त्यांचं काय दुकान किंवा ते काय म्हणतो ना आपण, इंटरनेट कॅफे पण नाहीये. कुठे भेटायचं त्यांना पुन्हा? मग ह्या गोष्टी होत आहेत. पासवर्ड वगैरे कुणालाही द्यायचं नाही, ती चूक करू नका. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. इथं चुका होतात. दुसरं काय, आजकाल काय चाललंय, पैशाचा बाजार चाललाय सगळीकडं. मग असे तुम्हाला काउन्सिलर भेटतील. 15 लाख द्या, देतो तुम्हाला. बरं, तेही नाही राहिलं बरं का. आता तुम्ही चेक करा, सीईटी सेलनं नियम स्ट्रिक्ट केलेत. डोनेशन हा प्रकारच आता राहिला नाहीये. कॉलेजच्या फीस 3-4 पटीनं वाढवण्यात आलेत. काही ठराविक सीट्स आहेत ना मॅनेजमेंटच्या, त्याला फी जास्त असते. मग चुकल माहितीये का, तुमचं ऑलरेडी कुठल्या तरी एजंटला डोनेशन पण देऊन बसाल, तो तुम्हाला मॅनेजमेंटची जागा देईल, तिथं भरा तिप्पट फी, मग 30-40 लाखाला इंजिनिअरिंग पडेल. नाही चालणार, नाही चालणार. दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे एजंट लोक असतात ना, लक्षात घ्या, हे लाखो करोडो कमवतात बाळांनो. सिरी तसल्या भानगडीत पडू नका.
कॅप राऊंड 1, 2, 3 तुमची काउन्सिलिंगची टीम जी असेल तुम्हाला बेस्ट नॉलेज प्रोव्हाइड करेल. हो. आणि मी तुम्हाला सांगतो मला फार अभिमानानं सांगू वाटतंय की काउन्सिलिंग युट्यूबवर जे प्रोव्हाइड केलं जाते ते ग्रेट केलं जाते. पण त्याबरोबर ती खात्री असली पाहिजे लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे युट्यूबवर 1-2 चॅनल असे पण आहेत की जे फ्रॉड माहिती किंवा चुकीची माहिती मुलांपर्यंत पोहोचवत आहेत किंवा मुलांना भीती दाखवायचा सारखा प्रयत्न असतो की वेगवेगळे त्यांचे थंबनेलच विचित्र असतात लक्षात घ्या. मग असं नकोय. तुम्ही वर्षभर दिनेश राणा फॉलो केला असेल, वर्षभर तुम्ही वेगवेगळे चॅनल्स फॉलो केले असतील. मग सगळ्यांचे काउन्सिलिंग असतात लक्षात घ्या. तुम्ही बेस्ट काउन्सिलिंग निवडा. ओके. बरं आता मुद्दा महत्वाचा काय की काउन्सिलिंगमुळं काय होणार आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाहीत त्या आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. मग कॉलेजच्या फीस कशा आहेत, मुलींसाठी कुठले कॉलेजेस नको आहेत, मुलींना शिक्षण मोफत आहे ना. मग अशा वेळेस ज्या कॉलेजची फी डेव्हलपमेंटची लाख लाख रुपये ते कॉलेज कशाला घ्यायचे लिस्टमध्ये नाही घ्यायचे लक्षात घ्या. बरं आणखीन महत्वाचं म्हणजे बरं का की डिस्कशन करताना आम्ही मुलांशी बोलून वगैरे सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतात बरं का. आता माझ्याकडे ऑफलाईनला भेटायला खूप मुलं येतात. माझ्या ऑफलाईनची मुलं पण असतात. एका काउन्सिलिंगला अर्धा पाऊण तास लागतो. होय. ऑफलाईन काउन्सिलिंग लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर कुठं ऑफलाईन काउन्सिलिंग मिळत असेल तर त्याला टॉप प्रायोरिटी द्या. हां, थोडी फी एक्स्ट्रा जाऊ दे. पण काय होतं मी ऑनलाईनचे तोटे बघितलेत. आता ऑनलाईन काउन्सिलिंग जे करतात त्यांच्याकडे हजारो मुलं असतात. फोन कॉल रिसीव्ह करणं शक्य नाहीये. मग अशा वेळेस जर तुम्हाला कोणी ऑफलाईन काउन्सिलिंग प्रोव्हाइड करत असेल तर ते ग्रेट ठरणार आहे. हां, ग्रेट ठरणार आहे. पर्सनली तुम्ही भेट घेऊ शकता. समोर बोलून डिसिजन घेता येतं. अरे खूप कॅप राउंड 1, 2, 3 तुमचा महिना असाच जाणार आहे लक्षात घ्या. असंच जाणार आहे. मग त्याच वेळेस मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. एक मनाला खात्री पाहिजे, विश्वास पाहिजे. ओके, की हे सर आम्हाला प्रॉपर माहिती देतील. तू चूक होणार नाही. मी बघितलंय बाळांनो, मी बघितलंय कॉपी पेस्ट. म्हणजे काय सांगतो? सीएस, आयटी, एआय इकडच मुलांचा ओढा आहे. बरोबर आहे? सरसकट सगळ्यांना एकच ऑप्शन फॉर्म दिला जातो. 5,000-6,000 लोकांचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. असे आहेत काउन्सिलर बरं का 5,000-5,000 मुलं त्यांच्याकडे ऍडमिशन घेतात. सरसकट सगळ्यांनी एकच. मी शॉकिंगली काही मुलं बघितलीत बरं का मला ऑफलाईनला पुन्हा भेटायला आले ना. मी त्यांना म्हणले, "अरे तुझ्या लिस्टमध्ये कमिन्स कॉलेज कसं काय आलं?" चूक लक्षात आली का तुमच्या? मुलाच्या लिस्टमध्ये कमिन्स अरे मुलींचं कॉलेज आहे ना. मग अशा पण चुका करणारे काउन्सिलर मी बघितलेत. मग असं नकोय. प्रॉपर बोला. तुम्ही फोन करा, त्यांच्याशी बोला. प्रॉपर त्यांच्याकडून माहिती कशी मिळते बघा. त्यांच्या टीमचा रिस्पॉन्स कसा तुम्हाला मिळतोय आणि मग काउन्सिलिंग घ्या. प्रश्न होता काउन्सिलिंग घेऊ की नको? तर घ्या बाळांनो, घ्या. त्याचा फायदा नक्की होतोय. YouTubeवरच सर्च करा. तुम्हाला जे बेस्ट वाटते ते नक्की घ्या लक्षात घ्या. काही 1,000-2,000 रुपये तुमचं नुकसान होणार नाहीये. पण उलटं नुकसान होण्यापासून वाचेल. मी लास्ट इयरचा अनुभव सांगतो. टेक एस्पायर टीम. फायनल 4-5 स्टुडंट असे होते बरं का, की पर्सेंटाइल चांगलं होतं. लास्ट मोमेंट पण टीमने त्यांना सपोर्ट दिलाय आणि आम्हाला स्पॉटला ह्याला चांगलं कॉलेज मिळालंय. अगदी पी-आय-सी-टी सारखं कॉलेज आम्हाला अगदी लास्ट मोमेंटला मिळालंय. मग बाळांनो, सगळ्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. माझं फायनल कन्क्लुजन आहे, की तुम्ही काउन्सिलिंग घ्याच. काही प्रश्न असतील तर या नंबरवर विचारा, फोन करा. ऑल द बेस्ट.